जी हमारे चैनल के माध्यम से सर आप लोगों को क्या संदेश देना है? आपके चॅनल भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमान संघच्या वतीने आज नागपूरच्या रवी भवनामध्ये विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली आहे आणि मान्यवर साहेब आपल्याशी जुळलेले आहे. काय सांगणं त्यांचे जाणून घेऊया. सर आपला परिचय सांगा. मी अभिजित भगत, राष्ट्रीय महासचिव, भारतीय कर्मचारी संघ. आज रवी भवनामध्ये विशेष पत्रकार परिषद घेतली. काय विषयाला घेऊन विशेष पत्रकार परिषद होती आपली? भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघाचं महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांचं पहिलं संयुक्त राज्य अधिवेशन येणाऱ्या 7 सप्टेंबरला म्हणजे येत्या रविवारला सांगली येथे होऊ घातलेला आहे. त्या विषयाच्या संदर्भाने समाजाला माहिती झाली पाहिजे. हा विषय काय आहे, कोणत्या विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू इच्छितो, कशा पद्धतीने लोकांना जागरूक करू इच्छितो, कशा पद्धतीने समाजाला जोडू इच्छितो, याच्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही इथे घेतली. आपण जे सांगलीमध्ये कार्यक्रम घेणार आहे त्यामध्ये कुठकुठचे आणि कोणकोणचे तिथे कार्यकर्ते ते पोहोचणार आहेत? संपूर्ण महाराष्ट्र आणि कोल्हापूर शिवाय कर्नाटक राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी जे आहे या सांगलीच्या अधिवेशनाला पोहोचणार आहे. या अधिवेशनाला मार्गदर्शन करणारे जे लोक आहेत किंवा येणारे जे लोक आहेत हे SC, ST, OBC आणि मायनॉरिटी म्हटल्यानंतर त्याच्यात लिंगायत धर्मीय आहे, ख्रिश्चन धर्मीय आहे, बुद्धिस्ट आहे आणि मुस्लिम आहे. म्हणजे जे समतावादी धर्मीय लोक आहेत त्या सर्व लोकांमधून प्रतिनिधित्व होत आहे आणि वक्ते पण त्या समूहामधले असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक मंथन ज्याला म्हणू ते तिथे होत आहे. समोर स्थानिक स्वराज्य चुनाव आहे आणि तुमच्या या भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमान संघ यांची काय भूमिका राहणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजून भूमिका आमची निश्चित केलेली नाही आहे. आम्ही या संदर्भामध्ये समाजाला जागृत करणे, जोडणे ह्याच्यावर आमचा जास्त जोर सध्याच्या पहिल्या फेजमध्ये. हे होते मान्यवर साहेब, त्यांनी आपल्याला आपल्या चॅनलवर विस्तारपणे माहिती सांगितली. थेट चॅनलशी विठ्ठल डांगणे साहेब सुद्धा जुळले आहे आणि आज विशेष पत्रकार परिषद घेऊन जनतेला काय त्यांनी सांगणार आहे. सर आपला परिचय सांगा. मी विठ्ठल दांडगे, प्रदेश अध्यक्ष, भारतीय स्वाभिमानी संघ, महाराष्ट्र राज्य. आज आपली जी पत्रकार परिषद घेण्यात आली आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगणार? मित्रांनो, ही आजची पत्रकार परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचं संयुक्त अधिवेशन भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघाच्या बॅनरखाली येत्या 7 सप्टेंबर 2025ला सांगली या ठिकाणी आहे. त्या अधिवेशनाची माहिती आणि त्या अधिवेशनामध्ये जे विषय आपण लावलेले आहेत ते विषय जनतेपर्यंत पोहोचावे, मीडियाच्या माध्यमातून पोहोचावे, त्यासाठी या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन करण्यात आलं आहे. विशेष याच्यामध्ये जो सांगलीमध्ये कार्यक्रम होणार आहे त्या सांगलीमधल्या कार्यक्रमामध्ये नागपूरचे बी काही पत्रकार जाणार आहेत, त्याच्यासाठी तुम्ही काय करणार विशेष व्यवस्था? नागपूरचे जे पत्रकार मंडळी आहे त्या ठिकाणी ते येणार आहे. त्यांची व्यवस्था तिथल्या स्थानिक लोकांनी केलेली आहे, त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. बाकीची सगळी जी व्यवस्था पत्रकारांची करायला पाहिजे ती सर्व व्यवस्था तिथल्या युनिटने केलेली आहे. भारतीय स्वाभिमानी संघ मान्यवर साहेब शुद्धोधन धनवीर साहेब सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये सामील झालेले आहे आणि आपल्या चॅनलशी जुळलेले आहे. काय सांगा जाणून घ्या. सर आपला परिचय सांगा. मी शुद्धोधन धनवीर, भारतीय स्वाभिमानी संघ, पूर्व विदर्भ प्रभारी. आज जे पत्रकार परिषद घेण्यात आली आहे आपण सुद्धा याच्यामध्ये शिरकत केली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या बद्दल तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? येत्या 7 सप्टेंबरला भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघ यांचं महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्याचं संयुक्त अधिवेशन सांगली या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांची जे विशेष कार्यक्रम घेणार आहे त्या विषयासाठी आज विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. मान्यवर साहेबांनी कार्यक्रमाची विस्तारपणे माहिती सांगितली आहे.